नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बंटी उर्फ हर्षवर्धन सपकाळ फडणवीसांना राज्याच्या गृहमंत्र्याला पांडू हवालदार म्हणाले. मित्रांनो, या अशा पद्धतीच्या अलीकडल्या त्यांच्या बरळण्याच्या वृत्तीमुळे, सवयीमुळे, विकृतीमुळे मला एक कुत्र्यांचं उदाहरण आठवलं की आपण जेव्हा रात्रीच्या भयान शांततेमध्ये रस्त्यानं जातो तेव्हा जर अनेक कुत्र्यांचा घोळका, कळप आपल्या अंगावर धावून आला तर आपण घाबरतो, कुठेतरी आडोशाला लपतो किंवा आपल्याला भीती वाटते. पण त्याच रस्त्यानं एकच कुत्रा तुमच्या अंगावर धावला किंवा भुंकायला लागला तर होतं काय, आपण जवळचा एक दगड उचलतो आणि त्याला फेकून मारतो, तो केकाटत पळून जातो. बघा, या दिवसामध्ये किंबहुना सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष झाल्या दिवसापासूनच त्या काँग्रेसमध्ये, मी तुम्हाला सांगतो कारण माझी वेळोवेळी त्या काँग्रेसमधल्या इतर जे मान्यवर नेते आहेत त्या साऱ्यांशी बोलणं होत असतं, चर्चा होत असते आणि त्यांनी या सपकाळांची अवस्था त्या एकट्यानं भुंकणाऱ्या कुत्र्यासारखी करून ठेवली. समजा सारे एकत्र येऊन भारतीय जनता पक्ष किंवा महायुती किंवा थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर घसरले असते, भुंकले असते, टीका केली असती, बोलले असते, फडणवीसांना वेठीस धरलं असतं तर कदाचित फडणवीस थोडेसे अस्वस्थ झाले असते, त्यांच्या मनामध्ये काही दडपण पण आलं असतं. मात्र ते घडलं नाही, कारण प्रदेशाध्यक्ष झाल्या दिवसापासून मी तुम्हाला याआधीही सांगितलं की सपकाळांच्या पाठीशी कोणीच नाही, ते एकटेच भुंकत असतात. त्यामुळे त्यांच्या भुंकण्याला ना त्यांच्या पक्षात किंमत असते ना विरोधकांमध्ये. यावेळी देखील तेच झालं. म्हणजे ते फडणवीसांना पांडू हवालदार म्हणाले. कोणाला काय म्हणायचं, लहान तोंडी मोठा घास कसा घ्यायचा, जिथे आपली दूरदूरपर्यंत साधी लेव्हलही जात नाही, आपली पातळी कम्पेअर टू फडणवीस अगदीच झिरो आहे. म्हणजे फडणवीस थेट एखादे सुपरस्टार, देशाचे सुपरस्टार, राज्याचे सुपरस्टार आणि आपण त्या कोरसमध्ये नाचणारा एखादा नाचा, या पद्धतीनं आपलं अस्तित्व. त्यामुळे वर आकाशावर थुंकताना त्या आकाशाला, त्या सूर्याला काहीही होत नाही, थुंकी तुमच्या अंगावर पडत असते. सपकाळांचं नेमकं तेच झालं. म्हणजे उद्या नितेश राणे किंवा भारतीय जनता पक्षातले अवधूत वाघ पद्धतीचे आक्रमक नेते त्यांनी जर यावर उत्तर द्यायला सुरुवात केली तर, म्हणजे आमचा पांडू हवालदार, मग तुम्ही कोण, गांडू हवालदार की गणपत पाटील? तुम्ही फडणवीसांना बावळट ठरवताय, ज्यानं काँग्रेसला जे कधीही जमलं नाही ते केवळ काही वर्षांमध्ये घडवून आणलं. उभा महाराष्ट्र पूर्णतः बदलतो आहे आणि त्याला तुम्ही पांडू हवालदार म्हणता. आणि उद्या समजा याच भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी राहुल गांधी किंवा राहुल खान यांच्या हातात तुमचा पक्ष आहे किंवा इटलीच्या बारबालेच्या हातात देशाची काँग्रेस आहे असा टोमणा तुम्हाला मारला तर, थोडक्यात काय, तर आपली पातळी सोडून माणूस जर बोलायला लागला तर या पद्धतीचा नेता एकाकी आणि एकटा पडतो आणि त्याच्याकडे बघून लोक हसायला लागतात, त्याची किंमत शून्य होते. फडणवीसांसारख्या असामान्य नेत्याला सपकाळ थेट पांडू हवालदाराची उपमा देतात. त्यांना निदान जनाची नाही तर मनाची तरी
थोडीशी लाज वाटायला पाहिजे. मित्रांनो, जेव्हा आम्ही पत्रकारितेत आलो किंवा अगदी अलीकडल्या काळापर्यंत म्हणजे एक 15 वर्षांचा काळ त्याआधी जे मंत्रिमंडळातले सदस्य असायचे, नेते असायचे, आमदार असायचे, खासदार असायचे, विविध पक्षातले, विरोधकातले, सत्तेतले मोठाले नेते असायचे, नक्कीच त्यातले अनेक दारू प्यायचे, सिगारेट सोडायचे, बायकांचा त्यांना नाद असायचा. पण त्या पलीकडे ती आमच्या आधीची जी आधीची पिढी होती ती फारशी कुठे जात नसे. दारू पिणारे त्यातले फार कमी असे नेते होते की त्यांच्या दारू पिण्याचं उघड प्रदर्शन व्हायचं किंवा ते मद्यसेवन करताना फारसे कोणाला घाबरत नसायचे. मात्र आजचा माझा विषय वेगळा असल्यामुळे मी फारसं यावर बोलणार नाही, पण तुम्हाला पुढल्या काही दिवसांमध्ये एका गंभीर विषयांवर अनेक पुरावे मी मांडणार आहे. मी आज अस्वस्थ यासाठी आहे की परवा पुण्यामध्ये माझ्या एका मित्राचा पब आहे, फार मोठा पब आहे, आणि त्या पबमध्ये आपल्या राज्यातले किंवा जे मान्यवर किंवा मोठे नेते आहेत त्यांची मुलं जी आता राजकारणात आली आहे. म्हणजे बघा, आता राजकारणाची पिढी कुठे घसरली आहे. प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी, त्यानंतर बडे नेते, त्यांची तरुण मुलं, शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुलं मुली, नेत्यांची मुलं मुली. तुम्हाला ठाऊक आहे की आता यांना दारू फारशी आवडत नाही. ते घेतात, दारू घेतात, बियर्स पितात, पबमध्ये जातात, सिगारेट सोडतात, पण त्या पलीकडे त्यातले बहुतेक ड्रग्ज घेतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे परवाची जर नावं मी तुम्हाला जाहीर केली ना, तर ते सारेच्या सारे नेते म्हणजे त्या नेत्यांची पुढली पिढी ढुंगणाला पाय लावून पळेल. ज्या पिढीचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे, आपल्या पुढल्या पिढीला घ्यायचा आहे, जो आपल्या राज्याचा राजा असतो, तो आता दारू सिगारेटवर समाधानी नाही. तो यापुढे ड्रग्सच्या विळख्यात तुम्हाला सापडेल. आणि वस्तुस्थिती अशी आहे की ज्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आला आहे, मग ते शासनातले कंत्राटदार असतील, शासनाशी संबंधित मोठमोठे व्यापारी असतील, दलाल असतील, नेते, आमदार, खासदार, शासकीय प्रशासकीय अधिकारी, या साऱ्यांची पुढली पिढी त्यातले बहुतेक किंवा अनेक किंवा बहुसंख्य दुर्दैवानं ड्रग्सच्या विळख्यात ओढले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आपली मुलगी देताना किंवा त्या घरातली मुलगी सून करून घेताना आधी तपासून घ्या की या नेत्यांच्या किंवा या काळा पैसा कमावणाऱ्या मंडळींच्या घरातली पुढली पिढी ड्रग्सच्या विळख्यात ओढली गेलेली आहे किंवा नाही. या दिवसामध्ये पार्थ पवारांची त्यांच्याच पक्षात उलटसुलट चर्चा सुरू आहे. म्हणजे काहींच्या मते पार्थची भूमिका योग्य, पण अनेकांना, विशेषतः जे बुजुर्ग आहेत, त्यांची भूमिका मात्र पार्थच्या बाबतीमध्ये संशयास्पद आहे किंवा न आवडणारी आहे. पार्थ त्यांना त्यांच्या फारशे पसंतीला उतरलेले नाहीत. आता गंमत सांगतो की अजित पवारांची राष्ट्रवादी, त्याचा एक प्लस पॉईंट तुमच्या कदाचित लक्षात आलेला नसेल, पण आपल्या या राज्यातले जे आक्रमक, लोकप्रिय, श्रीमंत आणि त्यांच्या समाजामध्ये मान्यताप्राप्त
असे मुस्लिम नेते आहेत, ते सारेच्या सारे जवळपास सारे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. मग त्यात त्या सांगली जिल्ह्यातले मुसलमान, विशेषतः त्यांच्या तरुणांमध्ये लोकमान्य, लोकप्रिय असलेले इद्रिस नाईकवाडी, किंवा इकडे कुर्ल्यात ज्यांची दादागिरी आहे, हुकमत आहे, लोकमान्यता आहे, लोकप्रियता आहे, ते सना मलिक आणि नवाब मलिक. ते दोघंही पण नक्कीच अजितदादांच्या पक्षात आहे. आणि अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा पवार जेव्हा पॉलिटिकली किंवा सत्तेच्या दृष्टीनं ॲक्टिव्ह झाल्या, तेव्हा त्यांच्या पाठीशी सतत असणारी सना, ती आमदारही आहे आणि या दिवसामध्ये तिची त्या पक्षामध्ये डिमांड आहे. त्यानंतर बांद्र्यातले बाप बेटे झिशान आणि बाबा सिद्दीकी, दुर्दैवानं बाबांचा खून झाला, झिशान हयात आहे, पण ते दोघं देखील पार्थ किंवा अजितदादांच्या पाठीशी होते. थोडक्यात काय की कोल्हापूरचे हसन मुश्रीफ असतील किंवा नवाब मलिक असतील किंवा इद्रिस नाईकवाडी असतील, या पद्धतीचे हे सारे राज्यातले ताकदवान मुसलमान नेते हे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पाठीशी पार्थ पवारांशी जवळीक साधून होते. इतरही काही मुसलमान नेते आहेत. पण मागल्या काही दिवसांपूर्वी पार्थ पवारांनी थेट इद्रिस नाईकवाडीशी पंगा घेतला. आता पार्थ पवार किंवा त्यांच्या गटातले जे नेते आहेत, त्यांच्या मते इद्रिस नाईकवाडी हे निष्क्रिय आहेत, म्हणून त्यांचा राजीनामा मागण्यात आला. आता इद्रिस नाईकवाडी हा काही दूधखोळा नेता नाही, तो पण कसलेला आहे. त्यामुळे 2024मध्ये ज्याला अजितदादांनी विधान परिषदेवर घेतलं, ज्याची मुदत पुढे 6 वर्ष, म्हणजे 6 वर्षांसाठी मुदत असल्यामुळे त्याच्याजवळ बराच कालावधी असताना तेही नव्यानं राजकारणामध्ये आलेल्या पार्थ पवारांच्या हातामध्ये राजीनामा सोपवणं 100% अशक्य होतं. त्यांनी सांगितलं, धुडकावून लावलं, नाही देणार मी राजीनामा. आता सांगली जिल्ह्यातल्या मुसलमानांचं म्हणणं असं आहे की ते अतिशय ॲक्टिव्ह आहेत, आक्रमक आहेत. त्यांच्या पाठीशी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला बराचसा मुसलमान युवा वर्ग मोठ्या ताकदीनं उभा आहे. त्यामुळे पार्थ पवारांनी या पद्धतीचे निर्णय घेताना 100 वेळा विचार करण्याची गरज आहे. सहजासहजी कुठलाही आमदार राजीनामा देत नसतो, किंबहुना आपल्याला तेवढे अधिकार, आपलं तेवढं वय नाही. आपण केलेली चूक ती आपल्या पक्षाला आणि आपल्या स्वतःला आणि आपल्या पवार कुटुंबियाला घातक ठरू शकते. हे पार्थ पवारांनी सतत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणखी एक त्यांचा निर्णय चुकला आहे. मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर घेऊन पार्थ पवारांनी फार मोठी चूक केली आहे. पक्षामध्ये इतर बुजुर्ग, मोठे, ताकदवान नेते असताना ज्यांनी पक्षाला मोठी ताकद दिली असती, आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा एकंदर बाकी साऱ्या बाबतीमध्ये, ते मागे पडलं आणि झिशान सिद्दीकीला त्यांनी विधान परिषदेवर त्याला घेतलं. त्यानंतर पुन्हा एक चूक काल परवा त्यांनी केली आहे. संजय काकडे या अतिशय अस्थिर विचारांच्या, अस्थिर मनाच्या नेत्याच्या मुलाला, विक्रम काकडे यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. आता बघा की विक्रम काकडे, झिशान सिद्दीकी, पार्थ पवार अशी एक पार्थच्या सभोवताली एका वेगळ्या विचारांची, वेगळ्या सवयींची एक मोठी गँग उभी आहे. त्यांच्या सवयी किंवा त्यांचे विचार मला फार सांगता येणार नाही, पण या पद्धतीच्या कंपनीमध्ये आपली उडबईस आहे, त्यांचं ऐकून आपण राजकारण करतो आहे किंवा त्यांना पुढे नेतो आहे, असं जर चित्र दुर्दैवानं राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालं तर त्याचं फार मोठं नुकसान, त्याची नुकसानीची झळ
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नक्की पोहोचेल. पार्थ यांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की संजय काकडे आमचे मित्र आहेत. ते अजितदादांचे मित्र होते, त्यांच्या गावचे बारामतीचे आहेत, किंबहुना पुण्यातले त्यांचे आणि अजितदादांचे बंगले किंवा निवासस्थान हे अगदी जवळजवळ आहे. अजितदादा आणि त्यांचे त्या वेळेचे व्यवहार सगळे मला पाठ आहेत. पण मला त्या भानगडीत पडायचं नाही. मात्र याच अस्थिर विचारांच्या काहीशा चंचल, राजकीयदृष्ट्या चंचल निर्णय घेणाऱ्या आणि बेभरवशाच्या संजय काकडेंनी नेमकं तेच केलं. भारतीय जनता पक्षामध्ये कालपर्यंत मी तुमचाच विश्वासू कार्यकर्ता या दृष्टीनं फडणवीसांना बिलगणारे आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेले काही दिवस ठाण मांडून बसलेले संजय काकडे पोरगा विक्रमसहित भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. आणि आल्या आल्या त्यांना म्हणजे त्यांच्या मुलाला विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ, साऱ्या गोष्टींची अतिशय काळजी करण्याची गरज आहे. एक चुकीचं पाऊल उद्या आपल्या राजकीय जीवनाचा खेळखंडोपा करू शकतो. तेवढंच मित्रांनो, नमस्कार.